नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, 6,000 पेन्शन वाढ करा या विषयावरून अनेक दिवसांपासून स्वायत्त संस्था, काही दिव्यांग कल्याण संस्था, त्याचबरोबर काही निमशासकीय संस्था किंवा स्तरावरील कार्यकर्ते तसेच संघटनांच्या मार्फत शासनाची वेळोवेळी कान उघडणी करणे सुरूच आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 2,43,00,000 लाभार्थ्यांना 2,100 रुपयांची जी घोषणा झाली होती, त्याविषयीचं सुद्धा वारं सध्या महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानात कितपत वाढ होईल या विषयांवर सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत। परंतु या संपूर्ण गोष्टींचा सखोल अभ्यास करताना आपल्याला असे पाहायला मिळते किंवा लक्षात येते की दिव्यांग व्यक्तींच्या किंवा वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील, त्यांना जे आहे 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये रुपये 1,000 वरून रुपये 1,500 म्हणजे रुपये 1,500चं जे मानधन आहे त्याचा संकल्प झाला होता आणि तशी अंमलबजावणीसुद्धा 2023च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। आत्ता 2 वर्ष झालेली आहेत, परंतु या वाढीमध्ये अजूनही कुठलाही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। अनेक स्थानिक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत, ज्यांचा नेतृत्वाखाली वेळोवेळी जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये, जसे की सामाजिक न्याय विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या अंतर्गत संजय गांधी आणि श्रावणबाळ या दोन्ही ज्या मासिक अनुदानित योजना आहेत, या दोन्ही अनुदानित योजना या विभागाच्या अंतर्गत येतात आणि या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर किंवा मंत्र्यांसमोर सुद्धा अनेक आंदोलनं या ठिकाणी आपण पाहतच आलेलो आहे। आत्ता जर सध्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर दिनांक 21 ते 23 मार्च 2025 या काळामध्ये प्रहार संघटना अध्यक्ष श्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जे आहे 3 दिवसीय आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी राज्यमंत्री योगेश कदम भेटून गेले, त्यांचं शिष्यमंडळ त्या ठिकाणी भेटून गेलं आणि त्यांनी पुढील जी कारवाई आहे किंवा पुढील जी बैठक आहे त्याची घोषणा केली होती। त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की एप्रिल महिन्यामध्ये 8 तारखेला जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्यासमोर जी आहे ती बैठक घेण्यात आलेली होती। त्यामध्ये अनेक मागण्यांमधून काही मागण्या ज्या आहेत महाराष्ट्र शासनाने ज्या आहेत पूर्ण केल्या असं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचाच जो भाग आहे तो भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 6,000 मानधनावर आम्ही विचार करू, परंतु 2,100 रुपये मानधन हे लवकरच तुम्हाला मिळणार आहे। तर 2,100 रुपये किमान मानधन जे आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी जमा होईल याची सुद्धा उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना असोत, विधवा लाभार्थी असोत, अनाथ मुले असोत किंवा जे आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे वृद्ध लाभार्थी असोत। श्रोत्यांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहेत जर संपूर्ण योजनांचा एकत्रित आकडा काढला तर 10,67,000 लाभार्थ्यांपेक्षाही अधिक लाभार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकट्या संजय गांधी निराधार योजनेचे 5.5 लाखांहून अधिक लाभार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या योजनेचा लाभ घेत असतात आणि म्हणून जे आहे महाराष्ट्र शासनाला माझी लाडकी बहीण योजना या योजनेपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की संजय गांधी निराधार किंवा यासारख्या ज्या दिव्यांग बांधवांसाठी किंवा दुर्बल घटकांसाठीच्या ज्या योजना आहे त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे अपेक्षित आहे।
असं मला वाटतं. तर या संदर्भात जर तुम्हाला काही तुमच्या प्रतिक्रिया किंवा काही तुम्हाला वाटत असेल तर तसंसुद्धा तुम्ही या व्हिडिओखालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता श्रोत्यांनो. त्याचबरोबर जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करणं आणि व्हिडिओला जे आहे इतरांपर्यंत शेअर करणं हे सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो की हे तुम्ही करत जावं. त्याचबरोबर आता या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत मेन जो मुद्दा आहे किंवा मूळ मुद्दा आहे की संजय गांधी निराधार योजनेची पगारवाढ होणार हे तर घोषणा झालेली आहे किंवा याविषयीची बरीच आंदोलनं झाली आहेत. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बरोबरच संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजना या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना किमान 2100 रुपयांची जी पेन्शन वाढ आहे ती होणार का याविषयी सुद्धा बरेच संभ्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक अंदाजे जर मी तुम्हाला संपूर्ण जर 2023-24, 24-25 या 2 वर्षाची आकडेवारी काढली किंवा या 2 वर्षाचा जर सखोल अभ्यास सांगितला तर मला असे वाटते की पुढील काळात म्हणजे जुलैच्या नंतर या ठिकाणी या सर्व गोष्टींवर पुन्हा एक बैठक होणार आहे. कारण याविषयीची सूत्रांकडून मला माहिती मिळालेली आहे. काही स्रोतांमार्फत मी अनेक ठिकाणांहून माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच भाग म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जुलै महिन्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींबरोबरच जे आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहेत लाभ मिळू शकतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या काळात जे आहे मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी इलेक्शन आहे. निवडणूक प्रक्रिया जी महापालिकेची स्थगित झाली होती ती प्रक्रिया जी पुढे ढकलण्यात आली होती ती या पुढील काळामध्ये होणार आहे आणि त्याचाच जो भाग आहे. म्हणून हे जे सरकार आहे जे सत्तेतलं सरकार आहे ते संजय गांधी निराधार असोत किंवा मग या ज्या अनुदानित योजना आहे यांना जे आहेत लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी ज्या स्रोतांकडून माहिती काढली त्यामधून मला असं लक्षात आलेलं आहे की तुम्हाला जे आहे जुलैच्या नंतर म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यांच्या आसपास किमान अनुदान वाढ होण्याची 100% शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. श्रोत्यांनो, या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे अभिप्राय, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, पाठवू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तसेच जर तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच जे आहे प्रयत्न करू. तर श्रोत्यांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रियेद्वारे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या या ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जे आहे हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार.